कोल्हापूर शहरात अनधिकृत बांधकामांचं पेव फुटलं असून अतिक्रमणं वाढली आहेत। अशा अनधिकृत बांधकामांवर कारवाई व्हावीच, पण ज्यांच्या काळात अनधिकृत बांधकामं झाली अशा अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी कोल्हापूर नेक्स्टच्या वतीनं करण्यात आली आहे। या मागणीचं निवेदन रूपाराणी निकम यांना सादर केलं। कोल्हापूर शहरात गेले 4.5 वर्ष प्रशासकीय राजवट होती। या कालावधीत आणि त्यापूर्वी सुद्धा कोल्हापुरात अनेक बेकायदेशीर बांधकामं आणि अतिक्रमणं झाली। अगदी फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाबरोबर काही टोलेजंक अनधिकृत बांधकामंही शहरात आहेत। अतिक्रमणं हटवण्यासंदर्भात उच्च न्यायालयानं अनेकदा आदेश देऊनही महापालिका प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे। या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर नेक्स्टच्या शिष्टमंडळानं महापौर रूपाराणी निकम यांना निवेदन दिलं। शहरातील शेकडो अनधिकृत बांधकामांमुळे महापालिकेचं नुकसान झालंय। शिवाय क्रीडाईनं केलेल्या अभ्यासानुसार 123 किलोमीटरच्या प्रस्तावित डीपी रोडपैकी 55.40 किलोमीटरचे रस्ते अजिबात वापरात आलेले नाहीत। त्याचं कारण अशा रस्त्यांवर बऱ्याच ठिकाणी झालेली अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणं आहेत, असं कोल्हापूर नेक्स्टचे निमंत्रक चंद्रकांत चव्हाण यांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिलं। कोल्हापूर शहराच्या विकासाला खरोखर चालना द्यायची असेल तर सर्व प्रकारच्या अतिक्रमणांवर महापालिकेनं कारवाई करावी। अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणं ताबडतोब हटवावीत अशी मागणी माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी केली। नगर रचना विभागानं दुर्लक्ष केल्यानं शहरात अतिक्रमणांचा सुळसुळाट झालाय। त्यामुळे ज्यांच्या काळात अनधिकृत बांधकामं झाली त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करा अशी मागणी प्रदीप उल्पे यांनी केली। कोल्हापुरातील खोलखंडोबा देवालयाजवळील अनधिकृत बांधकामाची माहिती राजेंद्र करंबे यांनी दिली। अशा प्रकारच्या सर्व अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणावर कारवाई केली जाईल असं महापौर रूपाराणी निकम आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी स्पष्ट केलंय। यावेळी दीपक देसाई, ओंकार गोसावी, अनिरुद्ध कोल्हापुरे, अमित टिकले, विकी मोरे, सोहम कुऱ्हाडे उपस्थित होते।